स्पर्शात नदी होती नजरेत झरे होते. स्पर्शात नदी होती नजरेत झरे होते, जे प्रेम तुझ्यावर होते खरे खुरे होते. क्या बात. स्पर्शात नदी होती नजरेत झरे होते, जे प्रेम तुझ्यावर होते खरे खुरे होते. नंतर नंतर ऊन वाढले नात्यामध्ये, आधी आधीचे पावसाळे बरे होते. क्या बात है, क्या बात है. नंतर नंतर ऊन वाढले नात्यामध्ये, आधी आधीचे पावसाळे बरे होते. घरात माझ्या सगळ्या भिंती कोऱ्या होत्या. घरात माझ्या सगळ्या भिंती कोऱ्या होत्या, मनावर माझ्या किती किती चरे होते. मनावर माझ्या किती किती चरे होते. आणि खोटे काही लिहिले नाही लिहायला मी, या गझलेमधले सगळे शेर खरे होते. स्पर्शात नदी होती नजरेत झरे होते, जे प्रेम तुझ्यावर होते खरे खुरे होते. आई आणि आईचं कार्य मला असं वाटतं फार उशिरा कळालं. नाती बदलताना अनुभवली, माणसं दूर जाताना बघितली, माणसं जवळ येताना बघितली. खूप या 3 वर्षामध्ये खूप काही मला आईसोबत राहायलाच नाही मिळालं. माझं लहानपण सगळं महानुभाव पंथाच्या मंदिरात गेलं. जेव्हा मी एका मुलीची आई झाले, माझ्या लेकीला ताप आला की मम्माच पाहिजे, स्कूल बसमधनं उतरली की मम्माच पाहिजे, दार उघडल्या क्षणी मम्माच पाहिजे. कारण मला असं वाटायचं की घराघरात हेच चालतं. पण जेव्हा अनेक घरं मी बघायला लागले, तेव्हा कळालं की माझं घर स्पेशल आहे आणि माझी आई किती स्पेशल आहे. मी सांगू शकेन राष्ट्रपती भवनामध्ये जेव्हा पद्मश्रीसाठी मी आईसोबत गेले होते, मी माझी मुलगी, आम्ही 3 पिढ्या त्या दिवशी राष्ट्रपती भवनामध्ये होतो. आपण किती धन्य आहोत. कुठल्या किती मागच्या जन्मांची पुण्याई मला माहीत नाही, पण येस, मी तिच्या आतड्याच्या आतलं गाठोडं होते. आणि मुळात माझा स्वभाव नाही की हे नाही ते नाही, मी काय आहे हे कायम बघते. मला ते निगेटिव्हिटी झेपतच नाही का कुणास ठाऊक. पण हा वारसा बाय चॉईस तुम्ही घेतलाय की बाय फोर्स तो पुढे निभवावा लागतोय तुम्हाला? ना, ही निवड माझी. क्या बात. ही निवड माझी. पण आज माईंच्या जागी, माईन आश्रमामध्ये ती मुलं तुमच्याकडे कसं बघतायत? कारण त्या मुलांनी माईंचा पण सहवास अनुभवलाय. माईंचं एक रूप म्हणून तुमच्याकडे बघ, तुमच्यात माई शोधतायत की तुम्ही एक स्वतंत्र ममताताई आहात त्यांच्यासाठी. मी स्वतंत्र ममताताई. मुलांच्या कुठल्याही त्यांच्या रोजच्या राहण्याच्या गोष्टींमध्ये, स्थानांमध्ये काही फरक झाला असता तर कदाचित त्यांना ते फिलिंग आलं असतं की आमची आई नाही आहे ना, म्हणून आता आम्हाला बदलावं लागतंय. तेव्हा माझीच एक मैत्रीण मला म्हणाली की तू का रडतीयस माहिती आहे, कारण तू एकाच वेळेस माई पण गेल्यात आणि जे तू त्यांना लेकरू समजत होतीस ना, म्हणजे आई पण गेली आणि तुझं लेकरू पण गेलंय, म्हणून तुझं दुःख थांबत नाहीये म्हटलं. खरं. कारण 24 तास आई माझ्या घरामध्ये होती आणि त्या काळात ती अशी लहान लेकरू, म्हणजे ती लेकरू आणि मी आई. वा. नमस्कार, मी अश्विनी. न्यूज अनकटच्या महिला दिन विशेष कार्यक्रमात तुमचं मनःपूर्वक स्वागत आहे. मंडळी, एक छोटीशी चिमुरडी जिची आई समाजसेविका आहे, जिने अनेक अनाथ मुलांना घर दिलंय, नाती दिलीयत, आई पण दिलंय. पण त्या चिमुरड्या मुलीच्या वाट्याला मात्र ती आई नाहीये. आणि खऱ्या अर्थाने संघर्षाची सुरुवात झाली आहे तिथे. एक मुलगी म्हणून, एक महिला म्हणून, सर्वार्थाने म्हणूया, संघर्ष जो सुरू झाला तो खऱ्या अर्थाने तिथे सुरू झाला. मला वाटतं कदाचित मंडळी अंदाज आला असेल तुम्हाला मी कोणाबद्दल बोलतेय. येस, नन अदर दॅन ममता सिंधुताई सपकाळ. ममताताई, तुमचं स्वागत आहे. खूप खूप थँक्यू. खूप खूप धन्यवाद. ममताताई, खरंच म्हणजे अगदी प्रामाणिकपणे सांगते, मी स्वतः एक महिला आहे. आपली आई जेव्हा आपल्याला सोडून दूर जाते तर असहनीय असतं ते. आणि तुम्ही तर अगदी लहान वयामध्ये तुम्हाला तुमच्या आईने बाजूला ठेवलं. खऱ्या अर्थाने संघर्षाची सुरुवात तिथेच झाली होती. कधी वाटलं नाही की आपल्या आईने आपल्याला दूर ठेवलंय? मला माहिती हा खूप लागणारा दुखवणारा प्रश्न आहे, पण आणि खूपदा विचारला गेलेला. पण तरीही पुन्हा पुन्हा विचारावा. येस येस येस. नाही, आणि मलाही मी ते उत्तर द्यायला आवडतं. मलाही परत परत त्यावर बोलायला आवडतं, कारण ते मी आईविषयी बोलत असते, माझ्या आणि आईच्या रिलेशनविषयी बोलत असते. मुळात कसं आहे माहिती आहे की मला आईसोबत राहायलाच नाही मिळालं. माझं लहानपण सगळं महानुभाव पंथाच्या मंदिरात गेलं.
नंतर माझी पहिली कुठे तर अमरावतीला, दुसरी कुठे तर फैजपूरला, तिसरी कुठे तर सांगेफळला, चौथी 5वी परत फैजपूरला. म्हणजे आईजवळ राहणंच झालं नाही. आणि 6वीपासून मग पुण्यात आले. त्यामुळे कुठेतरी आई जिथे ठेवेल तिथे राहायचं आणि पुढचं शिक्षण घ्यायचं. मी एक इयत्ता तशाच पार केल्या आणि 6वीपासून मात्र पुण्यात आले. जर मी कंटिन्यू आईसोबत राहिली असते तर मला ते जास्त जाणवलं असतं. पण माझ्यापेक्षा जास्त भाग्य इतरांचं होतं की जे कंटिन्यू आईसोबत राहिले आणि मी त्यानंतर परत 12 वर्ष हॉस्टेलला होते. माझं ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन सगळं पुण्यामध्ये झालेलं असल्याकारणाने. पण नाही, मला कधी आईवर रागवता आलं नाही. मी कधी आईशी यावरून भांडले नाही, कधी त्रागा केला नाही. कारण मला कायम असं वाटतं की आमचं विधिलिखितच ते होतं की आम्ही अशाच पद्धतीने एकमेकींना काय म्हणतो आपण कव्हर करत आम्ही पुढे जात होतो. एकमेकींना पूरक होतो आम्ही. आणि जर त्या काळामध्ये मी रडले असते किंवा जर तिला त्रास दिला असता किंवा कुठेतरी माझी अडचण आली असती, तिलाही ते काम तितक्या व्यवस्थितपणे करता नसतं आलं. त्यामुळे हे विधिलिखित होतं आमचं. आम्ही अशाच लहान अशा मोठ्या होणार होतो. पण वाईट वाटलं नाही ताई की आपली आई आपल्या जवळ नाहीये? कारण ते वय काय इतकं समजूतदार वय नव्हतं, ते कोवळं लहान वय होतं तुमचं. मी सांगते ना की मला त्या दरम्यान ती तीव्रता नाही कळाली जितकी मला मी आई झाल्यानंतर कळालं. व्हेरी ट्रू. येस. जेव्हा मी एका मुलीची आई झाले, माझ्या लेकीला ताप आला की मम्माच पाहिजे, स्कूल बसमधनं उतरली की मम्माच पाहिजे, दार उघडल्या क्षणी मम्माच दिसली पाहिजे. हे जेव्हा माझं रुटीन झालं तेव्हा मला हे कळालं की माझ्या आईने एक आई म्हणून काय मिस केलंय आणि मी एक लेक म्हणून काय मिस केलंय. आज वयाच्या या टप्प्यावर स्वतःच्या त्या बालपणाकडे कसं बघता येत आहे? स्वतः खरं सांगू का, तो माझा एक खूप हळवा कप्पा आहे आणि मी दुखरापणा असेल थोडासा. येस, ऑफकोर्स. मी म्हणत नाही की मला काहीच दुःख नाही किंवा काही नाही. आहेत काही गोष्टी अशा आहेत की ज्या मी जपून ठेवल्यात. मी नाही शक्यतो तो कप्पा ओपन करत, पण जे आहे ते माझं आहे. खरं, मी त्यातून गेली आहे, मी सांभाळते आहे. खरं तर माई अनाथांची माय झाल्या आणि माईंचा हा प्रवास सुरू झाला. माईंचा हा प्रवास सुरू असताना खरं तर एक मुलगी म्हणून पण आणि माईंची मुलगी म्हणून ममता एक स्वतंत्र व्यक्तिमत्व आणि ममता सिंधुताईंची मुलगी म्हणून तुमचाही हा प्रवास सुरू होता. गोष्टींना डील कसं केलं? मी आई मला ओझं, म्हणजे सॉरी मी इंटरप्ट करते ताई, पण कधी ओझं वाटलं? नाही, ओझं नाही वाटलं. कारण माझं आणि आईचं रिलेशन ना खूप मोकळं होतं. मला वाटेल ते आईशी बोलता यायचं आणि मी जे बोलतीये ते सगळं आई ऐकून घ्यायची. मला आईने कधी कुठल्या गोष्टीवरनं हटकलं नाही, कुठल्या गोष्टीचं मला कधी बंधन घातलं नाही. हे करू नको, ते करू नको, आई कधी बोलल्याचं मला आठवत नाही. त्यामुळे आमच्या दोघींमध्ये प्रचंड मोकळेपणा होता. मला काहीही आईला सांगता यायचं. म्हणजे ज्या काळामध्ये आई आणि मी भेटायचो, बोलायचो ना, खूप मोकळीक होती आमच्या नात्यामध्ये. आणि त्यामुळे ओझं नाही वाटलं. पण आई आणि आईचं कार्य मला असं वाटतं फार उशिरा कळालं. कारण मला असं वाटायचं की घराघरात हेच चालतं. पण जेव्हा अनेक घरं मी बघायला लागले तेव्हा कळालं की माझं घर स्पेशल आहे आणि माझी आई किती स्पेशल आहे. ममताताई, आयुष्यात असं कधीतरी झालं असेल ना की आपण सिंधुताई सपकाळ्यांच्या कन्या आहोत आणि त्यांची मुलगी असणं हे खूप भारी आहे, खूप स्पेशल फिलिंग आहे. अशी स्पेशल फिलिंग आयुष्यात पहिल्यांदा कधी आली? आयुष्यात पहिल्यांदा? अरे बापरे, खूप घटना आहेत अशा. म्हणजे पहिली फिलिंग तर मला खूप मागे जावं लागेल, पण लास्ट फिलिंग मी सांगू शकेन राष्ट्रपती भवनामध्ये. क्या बात, क्या बात. जेव्हा पद्मश्रीसाठी मी आईसोबत गेले होते, मी, माझी मुलगी, आम्ही 3 पिढ्या त्या दिवशी राष्ट्रपती भवनामध्ये होतो. आणि आईच्या नावाचं अनाउन्सिंग झालं. व्हीलचेअरवरनं आईला ते आणलं गेलं. आई हात जोडत अशी बरोबर राष्ट्रपतींच्या समोर गेली आणि बॅकग्राऊंडमध्ये आईच्याविषयी माहिती सांगितली जात होती. आणि आईला ते अवॉर्ड दिलं गेलं, पद्मश्रीचं सन्मानित केलं गेलं. त्या क्षणी वर हात करून टाळ्या वाजवल्या आणि धन्य वाटलं. ज्या कुशीतनं आपण जन्माला आलो आहे, आपण किती धन्य आहोत. किती मागच्या
जन्मांची पुण्याई मला माहीत नाही, पण येस मी तिच्या आतड्याच्या आतलं गाठोडं होते. क्या बात, यात काही क्या बात शंका आहे, नाही. क्या बात आहे. म्हणजे आत्ताही जाणवते तुमच्या चेहऱ्यावरनं ते सगळं. प्रचंड प्राऊड आहे मला. क्या बात, क्या बात आहे. म्हणजे जी काही काय म्हणूया आपण, दुःख असं नको म्हणूया, पण येस दुःखच म्हणता येतील तिला. ज्या पद्धतीची ती दुःख कदाचित तुमच्या वाट्याला आली किंवा आई नसल्याचं ते जे एक फिलिंग होतं ते सगळं मला वाटतं त्या क्षणाला पुसून गेलं असेल. आणि मुळात माझा स्वभाव नाही की हे नाही ते नाही, मी काय आहे हे कायम बघते. मला ते निगेटिव्हिटी झेपतच नाही का कुणास ठाऊक. पॉझिटिव्ह काय आहे माझ्याकडे, मला तो ग्लास असेल तर तो अर्धा भरलेला दिसतो, मला अर्धा ग्लास रिकामा कधी दिसत क्या नाही. बात आहे. हे सुद्धा आईकडनं आले. हे खूप स्पेशल आहे. हे आईकडनं आले कारण ती स्पेशल आहे. खरंय, खरंय. सो त्या पॉझिटिव्हिटीमुळे म्हणा कधी मी कुठल्या गोष्टीवर अडकून पडलेली, खंत करणारी, एकाच ठिकाणी चिकटून बसलेली मला नाही आठवत मी. आणि मला ते जमणारही नाही कधीच, कधीच नाही. हे फारच हे उत्तम माणूस असल्याचं लक्षण आहे ताई. थँक्यू, थँक्यू. खरं तर माईंच्या कार्याचा वसा आणि वारसा आज फार समर्थपणे तुम्ही आणि तुमचे अन्य सहकारी म्हणूया, तुमचे बंधू सगळेजण फार उत्तम पद्धतीने तुम्ही पुढे नेता आहात. पण हा वारसा बाय चॉईस तुम्ही घेतलाय की बाय फोर्स तो पुढे निभवावा लागतोय तुम्हाला? ना, ही निवड माझी. क्या बात. ही निवड माझी. म्हणजे मी हेच करणार होते. मला आठवते की 10वीला जेव्हा बेडूक कापलेला पाहिला होता डिसेक्शन मध्ये, तेव्हाच ठरलं होतं की मी कधीही सायन्सला जाणार नाही. माझं गणित अतिशय कच्चं होतं, त्यामुळे मी कॉमर्सला जाणार नव्हते. मग राहते आर्ट्स. मला इतिहासामध्ये इंटरेस्ट होता, मला मानसशास्त्रात इंटरेस्ट होता, समाजशास्त्र हे विषय आवडायचे. त्यामुळे शेवटी आर्ट्स घेतलं, नंतर मानसशास्त्रामधनं ग्रॅज्युएशन कंप्लीट केलं आणि त्यानंतर पोस्ट ग्रॅज्युएशन माझं मास्टर ऑफ सोशल वर्क झालं. आणि 96ला पासआउट झाले आणि लगेच आईच्या कामाला जॉईन झाले. मला हेच काम करायचं होतं, मी हेच काम करणार होते, हाच चॉईस होता माझा. क्या बात आहे. मी हा प्रश्न का विचारला ते, कारण बऱ्याचदा काय होतं ना, किंवा समाजसेवा करताना खूप गोष्टींना डील करावं लागतं आणि सगळ्या पातळ्यांवरती लढावं लागतं. मग त्या केसमध्ये बऱ्याचदा असं होतं की हा वारसा खरं तर बाय फोर्सफुली एखाद्याच्या गळ्यात पडतो किंवा ती व्यक्ती म्हणते की नाही तुझ्यापुरतं तू केलेस बास बाबा, मला नको पुढे ढकलूस. पण म्हणून मी जाणीवपूर्वक हा प्रश्न विचारला की हे बाय चॉईस होतं की फोर्सफुली. पण बाय चॉईस तुम्ही निवडले म्हटल्यावर खरंच खूप छान वाटतंय. हेच काम करणार होते. आज माई नाहीयेत, म्हणजे देहरूपाने नाहीयेत, पण त्या आहेत, तुमच्या माझ्या सोबत आहेत, कायम सोबत असणार आहेत, वादच नाही. अगदी. पण आज माईंच्या जागी माईं आश्रमामध्ये ती मुलं तुमच्याकडे कसं बघतायत? कारण त्या मुलांनी माईंचा पण सहवास अनुभवलाय. माईंचं एक रूप म्हणून तुमच्याकडे बघतायत की तुमच्यात माई शोधतायत की तुम्ही एक स्वतंत्र ममताताई आहात त्यांच्यासाठी? मी स्वतंत्र ममताताई आहे. कारण काय सांगू, आई असतानाही मी होते, मुलं होती, आम्ही सोबतच होतो. अगदी. तेव्हाही मी त्यांची ममताताईच होते. आता अचानक आई जाते आणि त्यानंतर मी अचानक काहीतरी वेगळं नातं, काही गरज नाही आहे. मी तेव्हाही ममताताई होते, मी आजही ममताताई आहे आणि मोठ्या बहिणीच्या जागी आहे त्यांच्या. आणि मोठी बहीण ही आई असते, आई स्वरूप असते, आईचं रूप असते. त्यामुळे मला माझी जबाबदारी कळते. आणि मुलांनाही असं कधी वाटलं नाही की आई गेली तर आता आपलं कोणी नाही किंवा आता आपलं कसं होईल. कारण ती एक पोकळी राहते, खरं तर राहते. पण जर मुलांचं रुटीन किंवा मुलांचं शिक्षण किंवा मुलांच्या कुठल्याही त्यांच्या रोजच्या राहण्याच्या गोष्टींमध्ये, स्थानांमध्ये काही फरक झाला असता तर कदाचित त्यांना ते फिलिंग आलं असतं की आमची आई नाही आहे ना, म्हणून आता आम्हाला बदलावं लागतंय. पण ते आम्ही होऊ नाही दिलं, आम्ही कोणीच नाही होऊ दिलं. त्यामुळे मुलांना कुठे ना कुठे हा विश्वास आहे की आई देहरूपाने आपल्यासोबत नाही, पण आजही आपल्यासोबत आहे. जर काहीच बदललं नाहीये म्हणजे आई पण आहे. काबिले तारीफ. येस. कारण व्यक्ती गेल्यानंतर खूप गोष्टी बदलतात. म्हणजे दस्तूर खुद्द आपण आपल्या घरांमध्ये बघतो की आई किंवा बाबा गेले तर घरात माणसं बदलतात. ते माझ्या बाबतीत घडलं, मी ते मुलांच्या बाबतीत नाही घडू दिलं. म्हणजे आई गेली तेव्हा अजूनही म्हणजे जे मी मिस करते, मला असं वाटतं की मी अर्धी पुढे निघून गेले आईसोबत. कारण ज्या गोष्टी ती असताना घडत होत्या तिच्या माझ्यामध्ये, त्या आता परत कधीच घडणार नाही आहेत. त्यामुळे अर्धी मी गेली आहे आणि अर्धी ती मागे उरली आहे. सो पण एखाद्याच्या जाण्याने नाती बदलतात ना ताई, खूप बदलतात. तेही अनुभवलं, नाती बदलताना अनुभवली, माणसं दूर जाताना बघितली, माणसं जवळ येताना बघितली. खूप या 3 वर्षामध्ये खूप काही म्हणजे बदलताना बघितलं. मी नाही बदलले, मी माझी जागा नाही सोडली. कारण मला माहिती आहे हे वर्तुळ पूर्ण होणार आहे आणि आपण तिथंच येणार आहोत.
हा केंद्रबिंदू सोडायचा नाही. दुनिया गोल आहे, ती दुनिया तिथेच गोल येणार आहे. शेवटी. माईबद्दलच्या काही खास आठवणी ज्या तुम्ही आमच्याशी शेअर करू शकता, कारण मला काय खूप काय ऐकायला काय आवडतील. सांगायचं? या नक्की. मला आई आठवते, म्हणजे अगदी अलीकडची. तशी तर सगळीच अखंड आई आठवते, समग्र आई आठवते. पण जे 2.5 महिने शेवटचे तिचे माझ्या घरी तिचं राहणं होतं. कारण तिचं जे आजारपण होतं त्यात तिची पथ्य पाणी बरंच होते, त्यामुळे मी तिला संस्थेतून माझ्या घरी घेऊन आले होते. आणि ते जे 2.5 महिने आई माझ्याजवळ राहिली, माझं एक जी खंत होती, एक जे कमी होतं आयुष्यामध्ये, की मला आई नाही मिळाली, त्या 2.5 महिन्यांनी ते सगळं भरून काढलं. क्या बात. वा. ती उणीवच भरून काढली. कारण 24 तास आई माझ्या घरामध्ये होती. आणि त्या काळात ती अशी एक लहान लेकरू, म्हणजे ती लेकरू आणि मी आई, वा. असं एक टप्पा येतो आयुष्यात असा. येतो. आणि मी तो अनुभवला. आई गेल्यानंतर माझं रडणं जेव्हा थांबतच नव्हतं, म्हणजे दिवस, मग आठवडे, मग महिना, 2 महिने, 4 महिने, 6 महिने थांबायचंच नाही रडणं. तेव्हा माझीच एक मैत्रीण मला म्हणाली की तू का रडतीयस माहिती आहे, कारण तू एकाच वेळेस माई पण गेल्यात आणि जे तू त्यांना लेकरू समजत होतीस ना, म्हणजे आई पण गेली आणि तुझं लेकरू पण गेलंय, म्हणून तुझं दुःख थांबत नाहीये म्हटलं. खरं. तिने मला सांगितलं. माझी बेंगलोरला मैत्रिणी रूपा, ती मला बोलली होती. आणि मला रिअलाईज झालं की येस, माझा हा आक्रोश हा 2 गोष्टींसाठी होतोय, की माझी आई पण गेली आणि माझं लेकरू पण गेलं, मूल पण गेलं. त्यामुळेच हे थांबत नाहीये माझ्यातलं. पण ते 2.5 महिने आम्ही मायले की प्रचंड सुखी होतो. मी अशी ऑफिसला गेले नाही, पोचते न पोचते, तेवढ्यात तिचा फोन यायचा की मला जरा कसं तरी होतंय ग ममता. हे कसं तरीचा अर्थ कळत नाही. मग मी म्हणायचे, आई कसं तरी म्हणजे काय होतंय, दुखतंय का काही कळत नाही बघ, पण कसं अस्वस्थ वाटतंय. आणि मग बाकीचे सगळे स्टाफवाले म्हणायचे की ताई तुम्ही ते राहू द्या आणि तुम्ही जा. आणि मी घरी पोचायचे आणि घरी पोचल्यावर बघते तर आई छान पेपर वाचते. आणि मग नुसतं आपण जाऊन आई हां हाताने काय, अगं तुला काहीतरी होत होतं ना, कुठे काय, मग तू मला फोन का केलास, काही नाही ग, असं कसं तरी वाटलं. मग म्हटलं ये निघून तू ये बस. आणि ते इतकं, अरे पण तिथे इतकी कामं, मग बाकीचे माणसं काय करतात, त्यांना करू दे कामं, तू बस इथे. म्हणजे हे जे होतं ना सगळं, की तू थांब, तू राहा. आणि फक्त माझं ऐकायची त्या काळात ती. दवाखान्यात सुद्धा फक्त म्हणजे डॉक्टरला हाताची सलाईन जरी बदलायची असेल तरी मी तिथं आहे की नाही बघायचे आधी डॉक्टर, आणि मग तिला हात लावायचे. इतकं ते लेकरू कसं मायला बघतं ना, तशी ती माझ्याकडे बघायची तेव्हा. त्यामुळे ते भरून काढली तिने ती कमी माझ्या आयुष्यातली, की मला आई नाही मिळाली. आई म्हणून पण भेटली ती मला, आणि लेकरू म्हणून पण माझ्या वाट्याला आली. किती छान ना. म्हणजे आपल्याकडे जनरली असं म्हटलं जातं ना ताई, आपल्या भारतीय समाजामध्ये, की बापाचं आणि मुलीचं नातं खूप स्पेशल असतं आणि मुलाचं आणि आईचं बॉन्डिंग खूप छान असतं. पण मी पण याला डिनाय करेन की येस असतं ते स्पेशल, पण एका ठराविक वयानंतर म्हणूयात ना ताई, मुलीचं आणि आईचं ना नातं खूप जगावेगळं होतं बरं का. म्हणजे त्या मैत्रिणी होतात, एकमेकांच्या आई होतात, एकमेकांसाठी मुलं होतात, काहीतरी अजब होतं ते, पण होतं. पण हे मोठं झाल्यावर होतं. म्हणजे मला ह्याच्या पुढचं वाक्य मी सांगेन की मुलं मोठी होतात मग त्यांना बाप कळतो, आणि मुली मोठ्या होतात मग त्यांना आई कळते. ऍग्री. मी आता कारण ते सगळ्याचा अनुभव घेते मी पण बाबा गेल्यापासून, त्यामुळं आता आई खूप नव्याने कळायला लागली मला पण माझी, त्यामुळे मी हे खूप छान रिलेट करू शकते. ताई खरं तर माईचं एकूण जे काही सोशल लाईफ होतं त्याच्यामध्ये माईंना अनेक अपमानाच्या प्रसंगांनाही तोंड द्यावं लागलं. आज गेली 3 वर्ष माईंना जाऊ, तर 3 वर्षांपासून तुम्ही पण माईंचं हे कामकाज पुढे नेताय. काही अपमानाच्या प्रसंगांना तुम्हाला सामोरं जावं लागलं ना? मी उगाच या मुद्द्यांवर बोलण्यात पॉईंट नाही, पण अपमान वगैरे व्हावं असं नाही काही झालं. आणि एखादी गोष्ट जर मनाला लागणारी घडली असेल किंवा ज्याने व्यथित झाली असेल, मी त्या गोष्टी माझ्या जमेलाही ठेवत नाही. नंतर मला त्या आठवतही नाही. क्या बात आहे. कारण मी आईला कधी तसं पाहिलं नाही. माझी आई कधी कुठली गोष्ट घेऊन अशी खंतावत बसली नाही, कधी तिने असं दुःख उगाळत बसले नाही, कधीच नाही. तिला मी कायम पॉझिटिव्हिटीने भरलेलं पाहिलं, कायम चैतन्याने अशी रसलसलेली असायची ते. त्यामुळे माझ्याकडे त्या गोष्टींना थारा नाही. माई म्हणजे उत्साहाचा चैतन्याचा झरा होता तो, अक्षरशः. माई नेहमी म्हणायच्या, भाषण है तो राशन है. माई नंतर हे सगळं कसं निभावलं? सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न आहे. भाषण हे तर राशन आहे, हे तर आजही लागू होतं.
फक्त मी आता लोकांपर्यंत पोहोचायचा प्रयत्न करते, आवर्जून सांगते की कुठेही असा एखादा कार्यक्रम असेल, कुठे सोसायट्यांपासून तर मोठ्या कार्यक्रमांपर्यंत मला बोलवा. मला माझी आई सांगायला आवडेल, मला आमचं काम सांगायला आवडेल. त्यामुळे थोडंफार जे काही स्किल आईच्या दुधातून आलं आहे, जर ते उपयोगी पडत असेल तर का नाही. आणि आई गेली तेव्हा जी लोक माझ्या सांत्वनाला आली त्या पहिल्या 6 महिन्यांमध्ये, जो यायचा तो हेच म्हणायचा, ताई आता तुम्ही भाषण करायला लागा. मी कशी अचानक उठू आणि भाषण देऊ? तो माझा पिंड नाही. आणि मी बोलू तर काय बोलू? म्हणजे आईच्या भाषणातनं कायम तिने जे सोसलं, जे भोगलं, ज्या परिस्थितीमधून गेली, ते सगळं तिचं स्वतःचं होतं, ते ती सांगायची. ते काव्य बनून पाझरायचं. या आणि मी काय बोलणार? मी तर सावलीत वाढले, मला कधी असा काही त्रास नाही झालेला. पण मग एका दिवशी उत्तर मिळालं की मला माझ्याविषयी काही सांगण्यासारखं नसेलही, मला माझी आई सांगायला आवडेल. आईने तिच्या अँगलनी तिला स्वतःला तिने सांगितलं. मी माझ्या अँगलने माझी आई सांगेल काय होते, तिने काय काम उभं केलं ते सांगेल, आम्ही आता सगळे कसं काम करतोय ते सांगेल, आम्हाला कसं पुढं जायचं आहे ते सांगेल, आणि तुम्ही काय करू शकता तेही सांगेल. क्या बात. तर प्लीज तुम्ही काय करताय ते सांगा आणि आम्ही काय करू शकू ते पण सांगा. डेफिनेटली. काय माहिती, आता आपल्या 5 ठिकाणी काम सुरू आहे, आम्ही सगळे मिळून ते काम पुढे नेतोय. मी माई परिवार म्हणते अभिमानाने. अगदीच. आधी फक्त माई होत्या, आता त्याला अजून एक शब्द जोडला, माई परिवार. म्हणजे आपली सासवडची ममता बालसदन संस्था, जिथे आमचा दीपक दादा काम बघतो, जिथे 75 मुली आहेत. मी सन्मती बालनिकेतनचं काम बघते, मांजरीला 55 मुलं आहेत. माझा विनय आता शिरूरचं काम बघतो, जिथे 103 मुलं तो सांभाळतोय. आपलं चिखलदऱ्याला काम आहे, जिथे अरुण भाऊ काम बघतो, जिथे 55 आदिवासी ट्रायबल एरियातल्या मुली आहेत. आणि आपलं गोरक्षण, जिथे मनीष काम बघतो. 218 भाकड गायी आहेत आपल्याकडे. त्या दूध दुभतं हा प्रकार नाही, त्यांना फक्त सांभाळायचं आहे. आणि माझा जन्म ज्या पद्धतीने जिथे गोठ्यात झाला, आणि आईचं जे वचन होतं, ऑफकोर्स मी ते जीवापाड सांभाळणार. त्यामुळे ह्या सगळ्या संस्था आता आपल्या ज्या काम करत आहेत, मला असं म्हणायचं आहे की ह्या संस्था नाही, हा जगन्नाथाचा रथ आहे. ह्याला प्रत्येकाचा हात लागला तर हा रथ पुढे सरकणार आहे. आणि खूप लांबचा पल्ला आहे, तो गाठणंही भाग आहे, पण मी जाईन, मी प्रत्येकापर्यंत पोचेन. आता आम्ही कसे करतो की ज्याच्याकडे जे स्किल आहे ना, तो ते स्किल वापरतो. म्हणजे दादाकडे निर्णय क्षमता आहे, त्याच्याकडे दांडगा अनुभव आहे, मग त्याची मदत होते. विनयचा जनसंपर्क चांगला आहे, मग त्याची मदत होते. अरुण भाऊकडे धडाडी आहे, त्याचा उपयोग होतो. मनीषकडे कष्ट करण्याची तयारी आहे, त्याचा उपयोग होतो. आणि मी तर जिथे कमी तिथं आम्ही तिथे मी असतेच. त्यामुळे आता सगळ्यांनी मिळून आपलं जे काही आहे ते एक मुठ्ठी होऊन पुढे न्यायचं आणि लोकांपर्यंत पोचायचं, आणि त्यांना हा विश्वास द्यायचा की माईंचं काम सुरू आहे, तसंच सुरू आहे ज्या पद्धतीने माई काम करत होत्या. आणि जसे माईंच्या पाठीशी लोक उभे राहिले, लोकाश्रयावर तिने ह्या सगळ्या संस्था निर्माण केल्या. आई कायम म्हणायची की हे जनता माझं सरकार आहे, कायम म्हणायची. माझंही तेच म्हणणं आहे की पुन्हा एकदा लोकांनी त्यांच्या फुटपट्टीने आम्हाला मोजावं, त्यांनी यावं, संस्था बघाव्या. हे किती छान आहे. हां, आणि ही पारदर्शकता अशा कामांमध्ये खूप महत्त्वाची असते. आणि तो सगळ्यात पहिला निकष आहे पारदर्शक. अगदीच. यावं, काम बघावं, त्यांचं समाधान होईपर्यंत आमच्याशी बोलावं, आणि मग पुन्हा एकदा नव्याने संस्थांशी जोडून घ्यावं, कारण खूप काम करायचंय, खूप काम करायचंय. सो ताई, आता आगामी आपले काही प्रोजेक्ट्स आहेत का? आपण काय पद्धतीने त्यावर काम करतो? येस. काय असतं की सक्षमीकरण ही फार मोठी गोष्ट आहे. NGO जेव्हा तुम्ही चालवता किंवा जेव्हा तुमच्या NGO असतात, तेव्हा की तुम्ही किती काळ हात पसरणार आहात म्हणा, किंवा मदतीची अपेक्षा करणार आहात. बरोबर. तर आम्ही आता माई बेकर्स म्हणून एक प्रोजेक्ट सुरू केलाय. आम्ही सेक्शन 8 अंतर्गत एक सिंधुताई सपकाळ फाउंडेशन आम्ही सुरू केलं, आणि त्या अंतर्गत माई बेकर्स म्हणून एक आम्ही आमचा प्रोजेक्ट सुरू केला. आणि त्या प्रोजेक्टमध्ये ममता बालसदनमधल्या मुलींनीच ट्रेनिंग घेतलं, ज्या मोठ्या मुली आहेत, प्रॉपर बेकरीचं ट्रेनिंग घेतलं. आणि माझी वहिनी सुजा वहिनी, आमच्या दीपकदादांच्या मिसेस, त्यांनी पुढाकार घेतला. क्या बात आहे. आणि इतकं सुंदर काम चालू आहे माई बेकरचं. आमचा गोरस पाक सगळीकडे गाजतोय. क्या बात, क्या बात. आमचे कुकीज सगळीकडे गाजतायत. म्हणजे भीमतळी जत्रा असू दे, स्वरजंकार असू दे, जिथे जिथे म्हणून महोत्सव भरतायत. इव्हन आता साहित्य संमेलन जे झालं दिल्लीमध्ये, तिथे सुद्धा आपला स्टॉल होता. क्या बात आहे. माई बेकर्सचा. आणि अतिशय
कौतुक म्हणा किंवा एक जे पाऊल उचललंय आता माई कौतुकास्पद परिवाराने, आहे हे. अगदी अगदी दीपकदादांचे कष्ट असू देत, यासाठी खरी मदत जी केली ना ती कल्याणी ग्रुप ऑफ टेक्नॉलॉजीने. सही. त्यांनी इनिशिएटिव्ह घेतला. म्हणजे रवी नगरकर सरांविषयी मी काय बोलावं, आईच्या काळजाचा माणूस आहे आणि त्यांनी सांगितलं की संस्था सक्षम होणं खूप गरजेचं अगदी आहे. अगदी. त्यांच्या मार्गदर्शनातून हे घडलं. वा. म्हणजे जे सपोर्टर्स आहेत संस्थांचे, मी विलू पुनावाला फाउंडेशनचं नाव आवर्जून घेते, कारण त्यांनी ज्या पद्धतीने मुलींचं स्टँडर्ड ऑफ लाईफ का लाईफ स्टँडर्ड काय म्हणतात मला Standard of living. स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग, तर मला इतकं इंग्रजी जमत नाही, पण ते त्यासाठीचे 2 मोठ्या बिल्डिंग्स उभ्या करून दिल्यात. त्यांनी मांजरीचं रिनोव्हेशन करून दिलं. त्यामुळे विलू पुनावाला फाउंडेशन कायम माझ्या काळजापासून, कायम त्यांचं कौतुक कायम करता. कायम कायम. कारण आई गेल्यानंतर ते ज्या पद्धतीने त्यांनी आम्हाला लगेच सावरलं ना, ते खूप महत्त्वाचं होतं, कारण आम्ही सगळे कोसळलो होतो. आणि जसे मी नगरकर सरांविषयी बोलत होते, त्यांचं म्हणणं हे, त्यांनी जो वेळ आम्हाला दिला, त्यांनी जे मार्गदर्शन केलं, त्यातून हे माई बेकर्स पुढे आलं. आणि आता ज्या पद्धतीने ते पुढे जात आहे, म्हणजे येत्या वर्षभरामध्ये तुम्हाला सगळीकडे माई बेकर्सचं नाव ऐकायला मिळेल. आमचे सगळे बेकरीचे जे प्रोडक्ट्स आहेत, सगळे लायसन आपल्याला मिळालेले आहेत. आपलं पॅकिंग पासून तर ग्रॅम आणि ते न्यूट्रिशन मूल्य काय आहे, सगळ्यावर काम करून झालंय. नव्या पॅकिंगमध्ये इतकं छान असणार आहे ते, म्हणजे मी इथेही आणून देईन. पण खूप एक चांगली आमच्याकडनं एक उचल केली गेली म्हणा, किंवा एक पाऊल उचललं गेलं, पाऊल उचललं गेलं महत्वाचं. आणि निश्चितच त्याचा फायदा खूप होणार आहे संस्थेला. पण तेही कधी होईल, जेव्हा लोकांपर्यंत पोहोचेल. कारण आम्ही प्रोडक्ट बनवतोय, पण ते जर घेतलं गेलं तर ते सक्षमीकरणाकडे वळणार आहे. आपण ऑनलाईन पण ते ठेवलंय का? नाही, आता आपण सगळ्यावरच काम करतोय. म्हणजे ऑनलाईन सुद्धा मिळावं, काही शॉपमधनं मिळावं, किंवा आपण घरपोच सेवा देतोय की जर तुम्हाला हवंच. इव्हन काही कंपनीजमधनं सुद्धा सांगितलं गेलंय की त्यांच्या तिथे आठवड्याला द्यावे लागतात त्यांना, तेव्हा हे आपण प्रोव्हाइड करू शकू. आता कल्याणी ग्रुपने आपल्याकडनं दिवाळीचं सगळं जे वाटायचं होतं ना, त्यांनी सगळ्यांना बिस्किटं वाटली. सगळ्यात मोठी ऑर्डर त्यांची मिळाली होती आपल्याला, आणि लोकांच्या खूप पसंतीला उतरले आपलं प्रोडक्ट. गोरसबाग जिंदाबाद आहे सध्या. त्यामुळे जी वाटचाल सुरू आहे ती योग्य दिशेने सुरू आहे. आई बोटाला धरून चालवते आहे. यावर माझी प्रचंड श्रद्धा आहे की हे सगळं जे काही होतंय विनाकारण काहीच होत नाही. प्रत्येक गोष्टी मागे कार्यकारण भाव असतो. आई आता तेच बोटाला धरून बरोबर सांगते, आता हे करा, मग हे करा, मग ते करा. किती छान. त्यामुळे म्हणून त्या असतात सोबत आपल्या. आहेच. आणि त्यांच्यासारखीच त्यांचाच एक गुण असणारी माणसं म्हणूया, नगरकर सर असतील किंवा विलू पुनावाला फाउंडेशन, पुनावाला ग्रुप असेल, तर ही सगळी मंडळी त्यांचाच अंश असल्यासारखी आहेत आणि ती कायम आपल्या सोबत आहेत. माई, मी जसं मगाशी म्हणाले, माई शरीर रूपाने जरी नसल्या तरी यांच्या रूपाने का होईना अजून पुन्हा पाठीशी उभ्या आहेत. आणि असे अनेकही इतर दाते आहेत की जे कायम आपल्या पाठीशी फुल ना फुलाची पाकळी त्यांचा प्रत्येक. मी तेच म्हणेन ना, भारती विद्यापीठ असू दे किंवा नोबल हॉस्पिटल असू दे, सासवडचं चिंतामणी हॉस्पिटल असू दे, म्हणजे इतकी सगळी लोक जोडली गेलेली आहेत ना या कामाला, की हे आईने तयार करून दिलेले सपोर्टर्स आहेत ती लोक, ज्यांनी अजूनही साथ नाही सोडली संस्थांची. म्हणजे त्यांचा विश्वास आहे माईंच्या कार्यावर. म्हणजे भारती विद्यापीठमध्ये आपली मुलं शिक्षण घेत आहेत, ज्यांना पुढे शिक्षण घ्यायचं आहे ते, तिथून आपल्याकडनं फी घेतली जात नाही. म्हणजे पतंगराव कदम साहेब मोठे साहेब असताना तर मी स्वतः भारती विद्यापीठची विद्यार्थी आहे, पण अजूनही आपली मुलं तिथं नर्सिंग असू देत, हॉटेल मॅनेजमेंट असू देत, शिकतायत मुलं तिथे. काय बोलायचं, ह्या लोकांशिवाय शक्य नाही. हे सगळे देवदूत आहेत. हे सगळे देवदूत आहेत, त्यांच्यामुळे हे सगळं काम करणं सुकर होत आहे. नाहीतर कसं शक्य होतं. प्रत्येक जण पावला पावलावर आपल्या मदतीसाठी हात द्यायला, आधार द्यायला उभा आहे. अगदी. क्या बात आहे. ताई, खरं तर आपण महिला दिनाच्या औचित्याने इथे बसलोय आणि गप्पा मारतोय. अगदी. तर प्लीज तुम्ही आमच्या महिला प्रेक्षकांना काय सांगाल? माझे 2 शेर आहेत. प्लीज. इर्शाद असं म्हणतात ना? इर्शाद. मी कशाला रडू, मी कशाला रुसू, मी कशाला रडू, हे सगळ्यांना लागू होतं. मी कशाला रडू, मी कशाला रुसू, ए वडे ते वडे काय घेऊन बसू. मी कशाला रडू, मी कशाला रुसू, ए वडे ते वडे काय घेऊन बसू. हार माझी तुझी जीत होते तरी, ऐक, हार माझी तुझी जीत होते तरी, चल नशिबा पुन्हा आज पत्ते पिसू. क्या बात. चल नशिबा पुन्हा आज पत्ते पिसू. मी कशाला रडू, मी कशाला रुसू,
वडे ते वडे काय घेऊन बसू. अरे क्या बाई आहे, बाई काही करू शकते. ती काय अगदी. थांबणारी गोष्ट आहे का ती. त्यामुळे सगळ्या महिलांना मला सांगायचं की बायांनो, स्वतःला ओळखा. तुम्ही ऊर्जा आहात आणि जिथे ऊर्जा आहे तिथे सगळं आहे. तुम्हाला कोणी थांबवू शकत नाही. महिला दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. ताई, या सगळ्याच्या पलीकडे अर्थात तुम्ही माईंचा वारसा पुढे नेताय, समाजसेवा करताय, मुलांशी अटॅच्ड आहात, आमच्यासारख्या अनेक लोकांशी अटॅच्ड आहात, पण याच्या पलीकडे तुम्ही उत्तम कवयित्री आहात. आणि तुमच्या गझला तर असं खरंच वाटतं. आहा, बस का ताई, बस का. तर इस बात पे कुछ हो जाए प्लीज. नक्की. आम्हाला तुमच्या काही गझल ऐकायला या आवडते. या या नक्की नक्की. एक थोडी दोन्हीची धाटणी वेगळी आहे, पण बघ प्लीज. तुला आवडते का. इर्शाद. स्पर्शात नदी होती, नजरेत झरे होते. वाह. स्पर्शात नदी होती, नजरेत झरे होते, जे प्रेम तुझ्यावर होते, खरे खुरे होते. क्या बात. स्पर्शात नदी होती, नजरेत झरे होते, जे प्रेम तुझ्यावर होते, खरे खुरे होते. नंतर नंतर ऊन वाढले नात्यामध्ये, आधी आधीचे पावसाळे बरे होते. क्या बात है, क्या बात है. नंतर नंतर ऊन वाढले नात्यामध्ये, आधी आधीचे पावसाळे बरे होते. घरात माझ्या सगळ्या भिंती कोऱ्या होत्या. घरात माझ्या सगळ्या भिंती कोऱ्या होत्या. मनावर माझ्या किती किती चरे होते. मनावर माझ्या किती किती चरे होते. आणि खोटे काही लिहिले नाही लिहायला मी. या गझलेमधले सगळे शेर खरे होते. स्पर्शात नदी होती, नजरेत झरे होते, जे प्रेम तुझ्यावर होते, खरे खुरे होते. दिल को छू लिया. हर बार की तरह आपने हमारा दिल निकाल लिया ताई. वाह वाह. अजून काहीतरी. अजून बघ आवडते का की मला सगळं आवडतं तुम्ही लिहिलेलं. आम डाय हार्ड युअर फॅन. दिली वारशाने महंती मला, दिली वारशाने महंती मला, व्यथांची मिळाली पसंती मला. दिली वारशाने महंती मला, व्यथांची मिळाली पसंती मला. जिथे पाठ फिरवून आले पुढे, जिथे पाठ फिरवून आले पुढे, तिथे रोज नेते भ्रमंती मला. तिथे रोज नेते भ्रमंती मला. तुझ्या फुंकरीनेच फुलणार मी, तुझ्या फुंकरीनेच फुलणार मी. म्हणावेस तू फुलवंती मला. क्या बात है, क्या बात है. तू फुलवंती मला. असत्या दिली साथ तू जन्मभर, असत्या दिली साथ तू जन्मभर. खरे फक्त कळणार अंती मला, खरे फक्त कळणार अंती मला. जरा थांबना सावलीला सखे, जरा थांबना सावलीला सखे. उन्हानेच केली विनंती मला. जरा थांबना सावलीला सखे, उन्हानेच केली विनंती मला. आणि शेवटचा शेर बघ की अभेरू कधी लागली जर धरा, अभेरू कधी लागली जर धरा. मिळो आसरा आसमंती मला, मिळो आसरा आसमंती मला. दिली वारशाने महंती मला, व्यथांची मिळाली पसंती मला. क्या बात. थँक्यू थँक्यू. थँक्यू. म्हणजे मी व्यक्तिशः ममता सपकाळ म्हणून तुमच्या प्रेमात आहे, कवयित्री ममता सपकाळ म्हणून मी तुमच्या प्रेमात आहे, आणि अर्थात माईंच्या वारसदार म्हणूनही तुमच्या प्रेमात आहे. थँक्यू 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 सो मच ताई. थँक्यू. आणि आमच्याकडे न्यूज अनकटच्या टीममध्ये पण आमच्याकडे महिला शक्ती खूप जास्तीची आहे बरं का. क्या बात, क्या बात. कारण महिला सक्षमीकरणासाठी सुद्धा न्यूज अनकट आणि टीम कायम सक्षमपणे पावलं टाकते असं म्हणेन मी सुद्धा. ग्रेट. येस. सो थँक्यू सो मच ताई. पुन्हा एकदा धन्यवाद. माई नेहमी म्हणायच्या मी माय झाले, तुम्ही गणगोत व्हा. तर या निमित्ताने सगळेजण गणगोत व्हायचा प्रयत्न करूयात. खरं तर जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आम्ही तुमच्याशी हा संवाद साधायचा प्रयत्न केला आहे. बऱ्याच गोष्टी बोललोय आपण, पण वेळेअभावी फार आवर्त घ्यावं लागणार आहे आपल्याला. पण मजा आली, छान वाटलं.
खरं तर हा संघर्ष इतका कमी वेळामध्ये मावणारा नाहीये. मला याची पुन्हा पुरेपूर बोलवा ना, मी कल्पना आहे. पुन्हा येईल. नक्की अगदी, हा अगदी, शब्द अगदी. येईन, कॅमेरा तुम्हाला हा शब्द देते. पुन्हा एकदा निवांत गप्पा मारायला आम्ही नक्की, तुम्हाला नक्की, बोलू. नक्की, आणि नक्की. आमच्या संपूर्ण परिवाराकडनं माई परिवाराला आभाळभर शुभेच्छा. Thank you आणि so much. थँक्यू Thank सो मच you, ताई, thank तुम्ही you so much. वेळात वेळ काढून इथे आला. थँक्यू सो मच. थँक्यू सो मच. मंडळी, तुम्ही मात्र कुठेही जाऊ नका. स्टे कनेक्टेड विथ अस. थँक्यू सो मच. थँक्यू.